शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी गाडीची काच फोडून 5,30,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली। 20 दिवस उलटूनही शिक्रापूर पोलिसांकडून अजूनही तपास सुरू असल्याचं उत्तर फिर्यादींना मिळतं। सीसीटीव्हीत चोर दिसत असूनही पोलिसांकडून तपास करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप फिर्यादीसह नातेवाईकांनी केला। त्यामुळे पोलीस नक्की करतात काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जातो। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी नैना निगडे या हडपसर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात। 28 मार्चला त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीतून जमीन खरेदी विक्रीचे असलेले रोख रक्कम 5,30,000 रुपये भरण्यासाठी शिक्रापूर येथील लाला अर्बन बँकेत निघाल्या होत्या। यावेळी कामानिमित्त ॲडव्होकेट मंदार पवार यांच्या कार्यालयात दुपारी 3 वाजता गेल्या होत्या। त्यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पर्समध्ये रोख रक्कम होती ती त्यांनी गाडीत ठेवली होती आणि गाडी पवन सहकारी बँकेच्या पार्किंग मध्ये पार्क केली होती। यावेळी ऑफिसचे बाहेरून विशाल हरिभाऊ गायकवाडी यांच्याकडून 5 लाख रुपये रक्कम आणि गाडीतील 5,30,000 रुपये असे एकूण 10,30,000 रुपये घेऊन शिक्रापूर येथील लाला अर्बन बँकेत भरण्यासाठी निघाल्या होत्या। यावेळी गाडीच्या जवळ जाऊन पाहणी केली असता कारची ड्रायव्हर साईडची काच फुटलेली दिसली आणि गाडीत ठेवलेले पैसे असलेली पर्स दिसून आली नाही। यावरून गाडीतील पैसे चोरी झाल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान याबाबत शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली, त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत।